प्रतिबिंब जनमानसांचे। शिवसेनेच्या त्या नेत्यावर गंभीर आरोप। सीना नदीच्या पात्रावर अनधिकृत ताब्याने 200 शेतकरी संतप्त। नगर कल्याण महामार्ग रोखला। नेप्तीतील जामगाव नाला सीना नदी पात्र चांदपीर वस्ती परिसरात नदीचा प्रवाह अडवल्याचा आरोप। तहसीलदारांच्या 8 दिवसात कारवाईच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित। अहिल्यानगर शहरातील शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने स्वतःच्या फायद्यासाठी मौजे नेप्ती येथील जामगाव नाला चांदपीर वस्ती परिसरातील सीना नदीच्या पात्रावर अनधिकृत ताबा घेत नदीचे पात्र अरुंद केल्याचा गंभीर आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे। या कथित अतिक्रमणामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह बाधित झाल्याचा दावा करत संतप्त झालेल्या सुमारे 200 शेतकऱ्यांनी 18 जून रोजी सकाळी नगर कल्याण महामार्गावर छत्रपती कॉलेज समोर रास्ता रोको आंदोलन छेडले। आंदोलक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित नगर शहरातील शिवसेनेच्या राजकीय पदाधिकाऱ्याची या परिसरात शेती असून स्वतःच्या हितासाठी नदीच्या पात्रात अनधिकृत बदल करण्यात आले। यामुळे भविष्यात पूरस्थिती निर्माण होण्याची तसेच शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली। तसेच शेतकऱ्यांना राजकीय दबाव आणि धमक्या दिल्या जात असल्याचाही आरोप आंदोलकांनी केला। रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ नगर कल्याण महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली। घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली। अहिल्यानगरचे तहसीलदार यांनी आंदोलकांशी चर्चा करून संबंधित कथित अतिक्रमणाची पाहणी करून 8 दिवसांच्या आत योग्य ती कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले। या आंदोलनात चांदपीर वस्ती परिसरातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आज नगर कल्याण महामार्गावर नदीत सीना नदी पात्रात बेकायदेशीररित्या अतिक्रमण करून पाण्याचा प्रवाह खंडित केल्याबद्दल त्यामुळे रस्ता रोकोचं आंदोलन करत आहोत। आणि सध्या आंदोलनस्थळी आमचे जवळपास परिसरातील 200 ते 300 शेतकरी आंदोलनात सहभागी झालेत आणि सर्व गरीब कुटुंबातील आणि पूर्ण शेतीवर अवलंबून असलेले सर्व शेतकरी बांधव आहेत। आणि सदर नदीवर जे अतिक्रमण केलंय त्या अतिक्रमण बेकायदेशीररित्या करून बेकायदेशीर पुलाचं बांधकाम करून नदीचं पात्र अरुंद करून पाण्याचा प्रवाहास अडथळा निर्माण केला आहे। आणि ह्या अडथळ्यामुळं आमच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं आणि त्यामुळं आमच्या गरिबांचं शेतीचं फार मोठं नुकसान होतं। आणि हे अतिक्रमण शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी जे शहरात राहून इकडे स्थानिक परिसरात आम्हा सर्व गोरगरीब शेतकऱ्यांना त्रास देण्याचं काम करतात। आता प्रशासन आलं होतं, काय तुम्हाला लेखी आता तहसीलदार साहेब आणि सर्कल साहेब येऊन त्यांनी आम्हाला एक 8 दिवसात सदर बेकायदेशीर पुलाचं बांधकाम आणि नदीचं पात्र निश्चित करून ते पात्र खुलं करून देण्याचं 8 दिवसाच्या आत आश्वासन दिलेलं आहे। मी कल्याण रोड या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन चालू आहे आमचं। आणि एक प्रशासनाला आम्ही 9 तारखेला अर्ज दिला होता की संबंधित व्यक्तींनी नदीचा प्रवाह खंडित केलेला आहे आणि त्या प्रवाह खंडित केल्यामुळे आमच्या सर्व शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान होतंय। आणि 8 दिवसाच्या नंतर आज या ठिकाणी तहसीलचे लोक येऊन आम्हाला त्यांनी आश्वासित केलं की 8 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण नदीचं पात्र खुलं करून देऊ। तरी प्रशासनाला तुमच्या मार्फत या ठिकाणी विनंती, कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता आमच्या शेतकऱ्यांचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ नये याची पुरेपूर काळजी घ्यावी। अन्यथा 8 दिवसात यांनी आम्हाला नदीचं पात्र खुलं करून दिलं नाही तर येत्या 8 दिवसात कलेक्टर ऑफिस समोर या ठिकाणी आम्ही आंदोलनाला बसणार आहोत। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।